सोन्याच्या वाढत्या किमती आणि पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा परिणाम आता सराफा बाजारात दिसू लागला। गेल्या काही दिवसात सोन्याच्या आयात आणि विक्रीत घट झाल्याचं चित्र आहे। देशाच्या आर्थिक हितासाठी हे पाऊल महत्त्वाचं मानलं जात असलं तरी त्याचा परिणाम सराफा व्यवसायावर देखील होताना दिसतोय। आगामी काळात सोन्याच्या बाजारातील घडामोडींवर सर्वांचंच लक्ष असणार आहे। एबीपी माझाचाच याच घडामोडींवरचा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया। मोदींचं आवाहन, देशवासियांचा प्रतिसाद। देशभरात सोन्याची आयात आणि विक्री घटली। 15 दिवसात सोने आयातीत 70% घट। आखातातल्या संघर्षाची झळ भारतालाही बसली। पेट्रोल, डिझेल, सीएनजी पासून जीवनावश्यक वस्तूही महाग झाल्या। सोन्या चांदीच्या दरांनीही उच्चांक गाठला आणि म्हणूनच देशाचे पंतप्रधान मोदींनी एक आवाहन केलं। मैं आज समाज के सभी भाई बहनों से, मैं आपके परिवार का सदस्य हूं इसलिए आग्रह से कहता हूं, और इसमें तो आपको आगे आकर के मेरी मदद करनी पड़ेगी। सोने की आयात पर भी देश का बहुत बड़ा पैसा विदेश जाता है। मैं आप सबसे, देशवासियों से आग्रह करूंगा कि जब तक हालात सामान्य न हो, हम सोने की खरीद को टाले। गोल्ड की जरूरत नहीं है। पंतप्रधान मोदींनी केलेल्या या काटकसरीच्या आवाहनानंतर देशभरात सोन्याच्या आयात आणि विक्रीत घट झाल्याचं समोर आलंय। गेल्या 15 दिवसात सोन्याची आयात तब्बल 70% घटलीय आणि त्याचा परिणाम सराफा बाजारावरही झालाय। आयात शुल्क वाढल्यामुळे देशभरातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या किमती गगनाला भिडल्यात। पंतप्रधानांनी केलेलं आवाहन आणि त्यात वाढलेल्या किमती यामुळे सराफा दुकानांमधील गर्दी ओसरल्याचं चित्र आहे। नवीन विक्री मालामध्ये नवीन खरेदी करण्याचं प्रमाण बरंच कमी झालं आहे। 30 ते 40% विक्री कमी झाली आहे। लोक जुनं सोनं मोडून नवीन काम भागवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मोदींच्या आव्हानाला आम्ही व्यापारी लोकांनी पण समर्थन केलं आहे की राष्ट्रीय काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यात आपण आपला सहभाग निश्चितच द्यायला पाहिजे। मोदी साहेब यांच्या जे काही त्यांनी आव्हान केलेलं होतं की तुम्ही सोनं खरेदी करू नका, आम्ही करत तर नाहीच आहोत, पण आम्ही या शॉपवर आलो आहोत तर जे पूर्वीचं सोनं होतं ते मोडून किंवा त्याला आता विशिष्ट भाव मिळतोय त्या भावात मग आमचं काय जे काही नवीन आहे म्हणजे जसं रिन्युएशन म्हणतो आपण, जसं ते मोडून आम्ही नवीन काहीतरी नवीन लेटेस्ट डिझाईनचं थोडंफार छोटंसं असं घेतोय। आणि त्यांच्या आव्हानाला आमचा प्रतिसादच आहे। आम्हाला नवे न घेता जुन्यातच नवीन वस्तू घडवून घ्यायची। हे नवीन घेण्यापेक्षा जी जुनी वस्तू आहे ती देऊन त्या बदल्यात नवीन वस्तू करणे आणि आमच्या इथे काही कार्यक्रम असतात त्या कारणाने त्या बदल्यात आम्ही आमची सोय करून घेतो। भारतासारख्या सोन्याची प्रचंड आवक असणाऱ्या देशात हा निर्णय सराफा व्यावसायिकांसाठी कठीण असला तरी देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। सोनं खरेदीच्या माध्यमातून देशातील परकीय चलन हे विदेशामध्ये मोठ्या प्रमाणावरती जात असल्याने देश आर्थिक संकटात सापडत असल्याचं लक्षात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक वर्षभर सोनं खरेदी करू नका असं आवाहन जनतेला केलेलं होतं आणि त्याचा परिणाम म्हणून जनतेनं देखील त्याला मोठा प्रतिसाद दिलेला आहे। त्याचा परिणाम सुवर्ण व्यवसायावरती जवळजवळ 50 ते 70% झालेला आहे। या निर्णयामुळे देशांतर्गत सराफा बाजारात आणि व्यावसायिक पातळीवर काहीसं चिंतेचं वातावरण आहे। देशाच्या आर्थिक स्थैर्यासाठी हे पाऊल प्रभावी ठरत असलं तरी आगामी काळात याचे काय परिणाम संभवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।